तर रात्री असं काही झालं की रात्री 11 वाजता गाडीने दिला धोका. तर मित्रांनो बघूया. तर सकाळचे 5:30 वाजले आणि मी उठलो, फ्रेश होऊन चहा पिलो आणि निघालो. मी यश, मी आहे एम आर म्हणजे सगळ्यांना माहीतच असेल पण सांगतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. मी राहतो नाशिकला आणि तुमचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. तर आज माझं वर्किंग आहे छत्रपती संभाजीनगरला. मित्राने मला द्वारकाला सोडलं. भावांनो, मी नाशिकवरून निघालो संभाजीनगर जाण्यासाठी आणि आपण संभाजीनगर पोचलो. संभाजीनगर पोचल्यानंतर महाराजांचे दर्शन झाले. कारमधून उतरलो आणि चालत रूमकडे निघालो. कारण इथं आपल्याकडे बाईक नसते, सो थोडं जास्त स्ट्रगल असतं. बट आपला एक मित्र येणार आहे बाईक घेऊन. तोपर्यंत रूमला पोहोचलो, बॅग ठेवली, परत रूमवरून निघालो, चहा घेतला आणि निघालो कामाला. आणि रस्त्याने जाताना हा सुंदर नजारा दिसला. मग काही दुपारची वेळ झाली होती, उपवास होता. मग निघालो, साबुदाणा खिचडी खाल्ली, परत निघालो कामाला. मध्ये थोडासा फ्री टाईम भेटला आणि मग काय, चतुर्थी असल्यामुळे मी गेलो काळा गणपती मंदिर येथे. असे मानले जाते की या मंदिरात जो कोणी येतो त्याची मनोकामना पूर्ण होते. दर्शन घेऊन परत लागलो आपापल्या कामाला. मग संध्याकाळी थोडासा वेळ मिळाल्यानंतर मी गेलो गजानन महाराज मंदिर येथे. तिथे भजन सुरू होते. 10 मिनटं बसलो आणि मन आणि डोकं पूर्ण शांत झालं. त्यानंतर 9 वाजता शेवटचा कॉल झाला. खूप जोराची भूक लागली होती. जेवण केलं आणि घरी निघालो. आणि रात्रीचे 11 वाजता आमच्या गाडीने दिले धोका. मग काय, गाडीला तसा धक्का मारत गेलो रूमला. गाडी लावली आणि झोपलो.